कॉम्प्लिमेंटरी द्या त्यांना. हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाहिजेत का आर्थिक शुभेच्छा पाहिजेत? हार्दिक हार्दिक. आर्थिक हो ना. नको. तर मग आर्थिक घ्यायचं नाही ना. नाही. ठीक आहे, ठीक आहे, कॅरी ऑन. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. ठीक आहे, मी निघतो हा. ओके, ऑल जरा द बेस्ट. घ्या राजीवजी सगळ्यांना. बरं, ठीक आहे, चला. घेतो थँक्यू. घेतो हा. घेतो. यू स्टार्ट. बघा, सर्वांना परत नमस्कार. दळवी साहेब आहेत, सर आहेत, आणि सर्व जे मान्यवर, जे वर्ग विद्यार्थी आहेत त्यांना माझा नमस्कार. अम, आता मी विषय स्टार्ट करते. जसं थोडस गणित पण आहे त्याच्यात, सगळंच आहे. तर आता आजच्या पंचांगामध्ये जर बघितलं तर गुरु शनी केंद्रयोग झालेला आहे. तो गुरु शनी केंद्रयोग दर 10 वर्षांनी होतो. आता 2025 ला झाला, तर 2035 ला आता होईल. तेव्हा शनी कर्केत असेल आणि गुरु मेषेमध्ये असेल त्यावेळेला केंद्रयोग. तसंच दर 28 वर्षांनी आपलं जे काही कॅलेंडर असतं आपलं, ते एकच असतं. जसं समजा 1962चं आपलं कुठलंही साल घ्या, तुमचं वाढदिवसाचा जन्मदिवसाचा पण घ्या, कुठलंही साल घ्या, त्याच्यामध्ये 28 28 वर्ष प्लस केले तर कॅलेंडर तुमचं जे काही आहे ते तेच एकच येणार. जसं 62 असेल तर 62 मध्ये 28 प्लस केले तर 90 येईल. 90 मध्ये प्लस 28 केले तर 218 व 246 असं, अशा पद्धतीने येईल. तर 2025चं पण बघा तुम्ही, 28 28 प्लस करत जा तर तेच कॅलेंडर येईल. दुसरं दुसरं म्हणजे सूर्यसंक्रांती जी झाली, ती सूर्यसंक्रांती नेहमी वायुतत्वाच्या राशीमध्ये होते. वायुतत्वाच्या राशीत जेव्हा होते तेव्हा समजा मिथुनेत रवी संक्रांती होते, त्यावेळेला 15 तारखेला होते. आणि कुंभ राशीमध्ये होते तेव्हा रवी 13 तारखेला हे होतो. आणि तूळ राशीमध्ये रवी येतो तेव्हा 17 तारखेला येतो. अशी 3 वायुतत्वाच्या राशीमध्ये, वेगवेगळ्या राशीमध्ये असं संक्रांती होते. जसं मिथुनेत 15, कुंभेत 13, तुळेमध्ये 17, अशा या राशीमध्ये होतो. 3, 7, 11 राशी. आणि फेब्रुवारीमध्ये 12, 13 तारखेला संक्रांती होते. आणि 17, 18 तारखेला ऑक्टोबरला होते रवी संक्रांती. उत्तरायणमध्ये 13 ते 15. राजीव सर यांना घ्या सगळ्यांना. घेतो घेतो. हं. उत्तरायणमध्ये 13 ते 15 आणि दक्षिणायनमध्ये 16 ते 18 मध्ये होते संक्रांती. ही कुंडली आहे. 1-2-11-1965, 8-2-30. दिल्ली. ही शाहरुख खानची कुंडली आहे. 2-11-65, 8-2-30, दिल्ली. हे लिहून घ्या. झालं. मॅडम वेळ किती आहे? वेळ पहाटेची आहे. पहाटेची वेळ 2:30 आहे. आणि दिल्ली 2-11-65, पहाटे 2:30 दिल्ली. दिल्ली. ओके. हम्म. आता आपल्याला दशा काढायची आहे. दशा शिकायला कसं आहे, चंद्र बघा 21 अंशाचा आहे आणि श्रवणच्या चतुर्थ चरणात आहे.
तर श्रवण नक्षत्र हे 23:20 ला संपतं आणि श्रवणच्या चतुर्थ चरणात जन्म झालेला आहे. चंद्र हा 21 अंशाचा श्रवणच्या चतुर्थ चरणात आहे. तर 23:20 ला श्रवण संपतं. तर मग काय करायचं? 23:20 ला संपतं ना, तर 23:20 मायनस हे अंश जे आहेत चंद्राचे ते 21 मायनस करा. किती आले? 2:20. 2:20. 2:20 म्हणजे किती अंश झाले? 2 राशी कंप्लीट आणि 20 अंश म्हणजे 2 राशी कंप्लीट म्हणजे किती? 60 कला. हा, 120. 120 आणि 20. 120 प्लस 20 20. 140 झाले. 140 अंश बाकी झाले. आता चंद्राची दशा 10 वर्ष असते. तर 140 आणि 800 कला आपलं नवमं जे आहे ते पूर्ण हो नक्षत्र 800 कलाचं असतं. हो. तर 140 × 10 डिवायडेड बाय 800 करा. 140 × 10 चंद्राची 10 वर्ष डिवायडेड बाय 800 करा. वन पॉइंट 1.75 येईल. आता 1.75 म्हणजे 1 वर्ष. 1चे 1 वर्ष आणि 75 ला × 30 करा. तर 3 महिने बाकी येतील. 1 वर्ष 3 महिने बाकी आहेत. आलं की नाही बघा? मॅडम जर परत सांगा ना. बघा, श्रवणचा चतुर्थ चरणात चंद्र आहे. 21 अंशाचा आहे. तर श्रवण नक्षत्र हे 23:20 ला संपतं. तर आपण काय केलं? 23:20 मधून हे जे 21 अंश आहेत ते मायनस केले. तर उत्तर आलं. मायनस केल्यानंतर 2:20. 2:20 म्हणजे 120 आणि 20 अंश म्हणजे 140 झाले. 140 अंश बाकी राहील. तर 140ला चंद्राची दशा 10 वर्षाची आहे. 140 × 10 डिवायडेड बाय 800 कला. तर किती होतात? 140 × 10 डिवायडेड बाय 800 1.75 आले. तर 1चे 1 वर्ष आणि 75ला परत 30ने गुणा. तर 3 महिने आले. 1 वर्ष 3 महिने बाकी आहेत. तर आता 1 वर्ष 3 महिने म्हणजे जन्म आहे. जन्म कधीचा आहे? 2 नोव्हेंबर. नोव्हेंबरचा. हा, 2 नोव्हेंबर. नोव्हेंबरचा 1 महिना म्हणजे 6-3-67 पर्यंत चंद्राची महादशा आहे. 6-3-67. आता हे 6-3-67 लक्षात ठेवायचे. हे हे 6-3-67 दर महादशेला तुम्हाला 6-3-67 येणार. दर महादशेला. आता चंद्राची महादशेनंतर मंगळाची 7 वर्ष येणार. जेवली तू? जेवली? जेवली. मंगळाची 7 वर्ष म्हणजे किती वर्ष होणार? 74. म्हणजे 6-3-74. हे 6-3 आहे ना, हे कायम ही डेट जी आहे 6-3 फक्त त्याच्यामध्ये वर्ष प्लस करत जायचं. तर मंगळाची 7 वर्ष म्हणजे 6-3-74 झाले. त्याच्यानंतर मंगळानंतर राहू आली. राहूचे 18 वर्ष म्हणजे हे 6-3-18 वर्ष 92 झाले राहूचे.
हा, राहू नंतर गुरु आली. गुरुची किती वर्ष? 16 वर्ष. परत 6-3 याच्यामध्ये प्लस केले तर 6-3 2008. 2008 नंतर शनीची 19 वर्ष. आता शनीची दशा चालू आहे. शनीची परत 6-3-2027 पर्यंत शनीची दशा चालू आहे. 6-3-2027. तर आता शनीमध्ये गुरु चालू आहे. शनी महादशेमध्ये गुरु चालू आहे. त्याच्यानंतर बुधाची ही बुधाची दशा सिंह लग्नाला चांगली जाणार नाही. बुधाची दशा ही दशा टफ जाणार सिंह लग्नाला. परत आपण कुंडली, हे समजलं काय तुम्हाला दशा कशी काढायची? 1.75 आलंय ना, हा तर तेवढी राहिली आहे ना त्याची दशा. हा बरोबर. 0.75 म्हणजे 3 महिने, कसं 9 महिने यायला पाहिजेत ना. नाही, 75 × 30 करा ना. 75 × 30 0.75 ना मॅडम? पॉईंट. हा, 22 म्हणजे 3 महिने येतात. 0.75 हा. आता तिथी तिथी बघा, तिथी कशी काढायची? तिथी काढायला सोपं आहे. रवी तुळेचा 15 अंश आहे आणि चंद्र मकरेचा 21 अंश आहे. हे तुम्हाला कशाला सांगते, हे पाठ व्हायला पाहिजे की तुळेचा म्हणजे तुळ रास म्हणजे कन्या रास कंप्लीट आणि 15 अंश. कन्याचे किती अंश येतात? ह्याचे अंश किती येतात? कन्या संपून तुळ 195. बरोबर 195 आले. आता मकरचे काढा. म्हणजे मकर म्हणजे 9, धनु संपून 21 अंश. 191. 195 आणि 291 येणार. हो हा, हो हो. 27 आणि 291. आता 291 मधून 195 मायनस करा. किती आले? 96. 96. आता 12 तिथी, 12 चंद्राचे तिथीचे अंश 12, ते 12 डिवाइड करा 96 ला. 12×8 = 96. बरोबर ना? हो मॅम. हा, म्हणजे अष्टमी आहे, पूर्ण अष्टमी आहे. अष्टमीतला जन्म आहे हा. तर इथे अष्टमीतला जन्म म्हणजे चंद्र रवीच्या, जेव्हा ते पण शुक्ल अष्टमी आहे, रवीच्या पुढे चंद्र असेल, रवीच्या पुढे चतुर्थात चंद्र असेल तर अष्टमी असते. ती पण शुक्ल अष्टमी असते. रवीच्या पाठी चंद्र 4 घर, तेव्हा कृष्ण अष्टमी असते. रवीच्या पाठी 4 घर चंद्र असेल तर कृष्ण अष्टमी असते. रवीच्या पुढे चंद्र शुक्ल अष्टमी असते. आता ही अष्टमीचा जन्म आहे, तर आपण तिथी पण काढू शकतो. अष्टमी पूर्ण आहे. आता ह्याच्यावरूनच करण काढायचं. कसं काढणार? आता अष्टमी आहे. अष्टमी म्हणजे सरळ 8 येणार ना. बव पासून सुरू होतो. प्रतिपदा बव पासून सुरू होते. बव, बालव, कौलव, तैतील, गरज, वाणिज, विष्टी आणि 8वी परत बव, बालव. मग बव आणि बालव अष्टमीला. बव आणि बालव करण आहे. 2 करण येतात 6-6 तासाचे. तर बव आणि बालव हे करण आहे. हा, आता हे करण पण काढलं. आता योग काढा. योग कसं काढायचं? रवी आणि चंद्राची बेरीज. रवी कुठल्या नक्षत्रात आहे? स्वाती. स्वाती नक्षत्र कितवं आहे? 15. 15वं. आणि चंद्र श्रवण, श्रवण नक्षत्र कितवं आहे? 22. त्याची टोटल करा.
27. 22 प्लस 15 37. 37. हम्म. बरोबर. हो. हा 37 मधून 27 योग जे आहेत ते घालवा. 10. 10 म्हणजे गंड योग आहे. योग पण काढला. किती वेळ लागला काढायला आपल्याला? 10 मिनिटं पण नाही लागली. तर हे सगळं असं गणिताने सगळं प्रॅक्टिस करा, असं काढायचं दरवेळेला. हा बाकी मॅथमॅटिकली पण सोडवायची कुंडली. गती बघून कसे रवी किती फास्ट आहे, गुरु किती, रवीवरून गुरु कसा आहे, मग तो गती कधी वक्री होणार आहे, कधी होईल, ते सगळं काढायचं. आता आहे माझ्याकडे पण मी आता हे घेत नाही कारण वेळ होईल तसा. फक्त शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष एकदा सांगता परत. रवीच्या पुढे चंद्र असेल तर शुक्ल पक्ष, चतुर्थात, रवीच्या चतुर्थात शुक्ल पक्ष, आणि रवीच्या पाठी चंद्र, कृष्ण पक्ष, 4 घर. आता ही शाहरुख खानची कुंडली आहे. आता तिथे नक्षत्र पण बघून ठेवा, तिथे पण काहीतरी इफेक्ट होणार. आता आद्रामधला गुरु आहे आणि आद्रा ऑपोजिट मूळ आहे. गुरु आणि शुक्र आद्रा ऑपोजिट मूळ आहे. माईक बंद करा हा सगळ्यांनी. आद्रा ऑपोजिट मूळ आहे गुरु आणि शुक्र. त्याच्यानंतर ज्येष्ठा चतुर्थ चरणामध्ये हा मंगळ आहे आणि ह्या मंगळाचा या गुरुशी मूळ मधल्या शुक्राशी गंडांत संधी आहे. हा मंगळ आणि त्याचे इफेक्ट कसे होणार ते पण सांग. पहिलं बघा, आता हा 2/11/65 2:30 सकाळी दिल्लीचा जन्म आहे. सिंह लग्न आहे, लग्नी हर्षल आहे आणि रवी नेपच्यून 3rd हाऊस मध्ये, केतू बुध आणि मंगळ चतुर्थात आणि पंचमात शुक्र, षष्ठात चंद्र, सप्तमात शनी, दशमात राहू आणि लाभामध्ये गुरु आहे. याने दिल्ली राजेंद्र नगर मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये ग्रॅज्युएशन केलं. नंतर दिल्ली थिएटर मध्ये प्रशिक्षण घेतलं. अनेक त्याने छोट्या छोट्या फिल्म केल्या. खूप मेहनत घेतली, कठोर परिश्रम घेतले. 1981 ला त्याचे वडील गेले, नंतर आई गेली, नंतर तो मुंबईत आला. नंतर 1980 ला त्याने टीव्ही सिरियल केल्या. त्याची सर्कस, पहिलं त्याला मिलिटरीमध्ये जायचं होतं. मिलिटरीमध्ये जायसाठी पण तशीच इच्छा होती कारण मंगळ बलवान आहे, त्याच्यामुळे मिलिटरीमध्ये जायचं होतं. पण ऍक्टर झाला. तर 1980 ला त्याने टीव्ही सिरियल केल्या. त्याच्यामध्ये सर्कस ही त्याची पहिली सिरियल आहे. नंतर त्याने 1992 मध्ये पहिला पिक्चर दिवाना आला त्याचा. नंतर त्याने मागे कधीच वळून पाहिलं नाही. कधीच यश त्याच्या डोक्यामध्ये गेलं नाही. कलेबद्दल त्याला नेहमीच आदर आहे किंवा वैयक्तिक समस्यातून बाहेर पडून त्याने प्रचंड वैयक्तिक यश पण मिळवलं. हा सेकंड रिचेस्ट ऍक्टर आहे. 730 करोडचा मालक आहे हा. आता 14 फिल्मफेअर अवॉर्ड आहेत. 22व्या वर्षापासून शून्यापासून त्याने सुरुवात केली होती. पहिला पिक्चर त्याचा 26व्या वर्षी आला. नंतर 93 मध्ये बाजीगर आला आणि डर आला आणि सर्व पिक्चर त्याच्यानंतर हिट होत गेले. हे सर्व बघण्यासाठी एवढं यश, एवढा पैसा कसा मिळाला हे सगळं बघायसाठी तशी कुंडली पण हवी. तर सिंह ही मंगळकेतूची युती आहे, ती पण दर 16 ते 18 महिन्यांनी येते. हा परत 16, आता मंगळकेतू युती आहे आता पण, तर ही मंगळकेतू युती 16 ते 18 महिन्यांनी येते दरवेळेला. हा राजयोगकारक मंगळ आहे. हा मंगळ सिंहेचा मंगळ किंवा सिंह राशीला हा मंगळ राजयोगकारक. त्याच्या क्रूर असण्यामुळे 10 फळे मिळतात, पण तरी पण त्याच्यावरती ती लोक मार्ग सापडतात, चांगलं घडू शकतं. अनेकदा त्यांना ब्लेसिंग्स पण मिळतात
आणि जर केंद्र कोणात असेल तर असा मंगळ खूप चांगला राजयोगकारक होतो सिंह लग्नाला. लग्न सिंह आहे. लग्नेश जो आहे तो नीचेच आहे, तूळ राशीत आहे. नवमोश जो आलाय रवीला तो कुंभ नवमोश आहे. आणि लग्नाचा नवमोश जो आलाय तो पूर्वा फाल्गुनीचं तिसरं चरण तूळ नवमोश आहे. लग्नाचा नवमोश तो शुक्राचा नवमोश आलेला आहे. हा नवमोश लिहून ठेवा बाजूला. तर हे नवमोश पण जे लग्न येतं ते काम करतं. नवमोश तूळ नवमोश आहे. तर त्याला नेहमी पिक्चर मध्ये र नाव हे जास्त मिळालेलं आहे आणि त्याला र नाव यशस्वी पण र नावाने केलेलं आहे. आता रवी जो आहे तो शुक्राच्या मूल त्रिकोण राशीत आहे. इथे ह्या कुंडलीमध्ये मूल त्रिकोण राशीत ग्रह आहेत सगळे. रवी हा शुक्राच्या मूल त्रिकोण राशीत आहे. मूल त्रिकोण राशी म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्याची प्रशंसा हवी असेल तर तुमच्या कुंडलीमध्ये मूल त्रिकोण राशीत ग्रह हवे. तर मूल त्रिकोण राशीत ग्रह बघायचे. इथे मूल त्रिकोण राशीत एक रवी आहे, दुसरा राहू आहे, ही चंद्राची मूल त्रिकोण रास आहे. नंतर शुक्र हा गुरुच्या मूल त्रिकोण राशीत आहे आणि शनी हा कुंभेचा तो मूल त्रिकोण राशीत आहे. आणि जो तूळ नवमोश मिळालाय तो तूळ नवमोश पंचमात शुक्र आहे. तूळ नवमोश हा थर्ड हाऊसचा पराक्रम स्थानाचा मिळालेला आहे. नंतर रवी हा नीचभंग राजयोगात आहे. आता रवी तूळ राशी, शनी हा तूळ राशीमध्ये उच्चेचा होतो. तो शनी मूळ कुंडलीमध्ये मूल त्रिकोण राशीत आणि स्वतःच्या मूल त्रिकोण राशीत शनी आहे, केंद्रात आहे. केंद्रात असायला हवा तरच होतो तो. दुसरं म्हणजे रवी नीचेचा आहे तर काहीतरी फळ मिळणार. त्याचे वडील लवकर गेले. का वडील लवकर गेले? तर दशमेश जो आहे शुक्र तो मूळ राशीत आहे, मूळ नक्षत्रात आहे. दशमेश शुक्र हा मूळ नक्षत्रात आहे आणि संधीमध्ये आहे, ज्येष्ठा चतुर्थच्या संधीमध्ये आहे. नंतर चंद्रकुंडलीकडून पण बघा दशमेश कोण आहे हे तुम्हाला कळलं काय आतापर्यंत सांगितलेलं? दशमेश शुक्र. मॅडम पण याला बायको नंतर बायको लग्न झाल्यावर पैसा खूप आला याच्याकडे, बायको लक्की याला. सगळं सांगते थांबा. बघा चंद्रकुंडलीचा दशमेश कोण आहे? शुक्र आहे. तो शुक्र. पण मूळ नक्षत्रामध्ये आहे. मॅडम मी खूप लेट जॉईन झाला आहे, त्यामुळे हे मिळेल का, रेकॉर्डिंग वगैरे मिळणार आहे का? मला काही म्हणजे पहिल्यापासूनच ऐकायचं म्हणजे मिळालं नसल्यामुळे. तुम्ही ऐकलं नाही काय पहिल्यापासून? नाही हा, मी मिळेल. बाहेर आता आलो जॉईन झालाय तर मला काही पहिल्यापासून काहीच नाही कळलं. बरोबर, मिळेल मिळेल. चालेल ओके. आता चंद्रकुंडलीचा पण जो दशमेश आहे तो पण मूळ नक्षत्रामध्ये आहे, संधीमध्ये आहे. आणि रवी जो आहे तो नीचेचा आहे आणि कुंभ नवमोशातला आहे. त्याच्यामुळे वडील लवकर गेले याचे. ह्याच्या शाहरुखच्या वयाच्या 14व्या वर्षी वडील गेले. आता इथे चतुर्थ स्थान पण दूषित आहे. चतुर्थावर शनीची दृष्टी पण आहे आणि चंद्र पण षष्ठात आहे, कारग्रह चंद्र. तर आई पण त्याची 1990 ला गेली. त्यावेळेला शनी जो आहे तो संधीमध्ये होता, धनुत होता ज्या वेळेला आई गेली तेव्हा. तर इथे चतुर्थ स्थान दूषित आहे. जी ही फळं आहेत ती मिळणारच आहे, ती सुटणार नाहीये. चंद्र षष्ठात आहे. चतुर्थ स्थानामध्ये मंगळ, केतू, बुध आणि खंडांत संधी. तेव्हा हा
24 वर्षाचा होता ज्या वेळेला आई गेली तेव्हा. त्यानंतर हा मुंबईला आला. त्याच्यानंतर आता लग्नेश जो आहे तो पराक्रम स्थानामध्ये आहे. पराक्रम स्थान जे आहे ते एफर्ट्स आहे, करेज आहे, कम्युनिकेशन चांगलं, स्ट्रॉंग विल पॉवर चांगली, एक्सप्रेशन, आवाज सगळं चांगलं आहे याचं. कारण रवी हा गुरुच्या त्रिकोणी योगात आहे. इथे मीडिया पण आहे, ऍडव्हेंचर पण आहे, बोलायला एक्सपर्ट आहे, नॉलेज भरपूर आहे. कारण रवी आणि गुरुचा त्रिकोणी योग झालाय आणि सगळा वायुतत्वातनं त्रिकोणी योग झालेला आहे. गुरु रवी गुरु आणि शनीचा वायुतत्वातनं हा त्रिकोण योग झालेला आहे. हा चांगला त्रिकोण आहे. त्याच्यामुळे बोलायला एक्सपर्ट आहे, भरपूर नॉलेज आहे. आणि रवी गुरु शनी म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीनुसार कुठली स्थानं झाली सांगा? रवी गुरु आणि शनी पंचम नवम आणि लघुस्थान. पंचम नवम आणि दशम 2 त्रिकोणाचे अधिपती आणि 1 केंद्राचा अधिपती असा यांचा त्रिकोण योग आहे. मूळ कुंडली रवी शनी आणि गुरुचा त्रिकोण योग आहे. राष्ट्राधिपती शनी जो आहे तो बलवान आहे आणि शशयोगात आहे ना. राष्ट्राधिपती हा राष्ट्राधिपती नेहमी चांगला असावा. राष्ट्राधिपती शनी हा बलवान आहे, शशयोगात आहे. मंगळ जो आहे तो पण रुचक योगात आहे. असे पंचमहापुरुष योग कुंडलीमध्ये पाहिजे तर कुंडली बलवान होते. मंगळ हा बघितला तर सगळ्यात डिग्री जास्त मंगळाची आहे. तर मंगळ मॅडम पण शनी हा षष्टेश आणि मारकेश झालेला सप्तमीत, मग त्याचे दोष लागत नाहीत का त्याला शनीला, जरी तो केंद्रात असला तरी पण? आणि तो लग्नेशाचा शत्रू सुद्धा आहे ना इथे. लग्नेशाचा शत्रू आहे. शनीच्या दशेमध्ये थोडीफार फळं मिळतील याला. हा तेच ना. कारण षष्टेश म्हणून सांगते ना, आजार काय याला कमी आहेत काय? आजार पण आहे त्याला. कारण षष्टेश शनी हा ह्याच्यात आहे, सप्तमात आहे. मंगळ हा आत्माकारक आहे या कुंडलीला. या मंगळाने याला प्रॉपर्टी भरपूर दिली आणि दुबईचा जो राजा आहे त्याने हिला याला गिफ्ट केलेला आहे. दुबईमध्ये याला जाम महत्व आहे याला दुबईमध्ये. तर दुबईच्या राजाने याला विला पण दिलेला आहे आणि गिफ्ट केलेला आहे. त्याचा बर्थडे वगैरे सगळं दुबईला सेलिब्रेट करतात. आता पंचमी जो शुक्र आहे, ऍक्टर का झाला? आवाज कसला येतोय? कोणाचा येतोय? माईक ओपन आहे काय? पंचमात जो शुक्र आहे तो कोण आहे? तर दशमेश आहे. दशमेश पंचमात आहे. त्याच्यामुळे कला क्षेत्रासाठी हा चांगला आहे. आणि शुक्र जो आहे, शुक्र आणि राहूचा 160 अंशाचा डिफरन्स आहे. जेव्हा 160 अंशाचा डिफरन्स असतो, आपण सांगितलंय 40, 80, 160 हे सगळे जेव्हा डिफरन्स असतात तेव्हा नवमांशामध्ये ते युतीत येतात. तर हा जो शुक्र आणि राहू आहे तो कलेसाठी पोषक आहे, नवमांशामध्ये युतीत आलेले आहे. शिवाय हा बुध जो आहे तो अनुराधा नक्षत्र हे कलेचं नक्षत्र आहे. हे कला देणार बुध. बरं, या शुक्रावर परत पंचमेश गुरुची दृष्टी आहे. स्वतःच्या राशीवर गुरु बघतोय. त्याच्यामुळे गुरु त्याला शुक्राला बळ देणार आणखी. आणि गुरुच्या दशेतच याची प्रगती झालेली आहे भरपूर. गुरु हा कुठल्या नवमांशात गेलाय? तर धनु नवमांशात आहे. गुरु चांगला झालाय. गुरु हा धनु नवमांशात आहे. आद्राचं पहिलं चरण कृपांश.
आता राहू दशमात आहे. हा ऍक्च्युली हा राजयोगकारक आहे राहू. एकतर वृषभ राशीमध्ये राहू, वृषभ राशी आवडते त्याला, कलेची राशी आहे, त्याच्यामुळे राहूने भरपूर त्याला दिलं. करोडपती काय अब्जोपती केल्या याला राहूमुळे. कारण राहू जो आहे ज्या राशीमध्ये बसलाय त्याचा अधिपती शुक्र हा त्रिकोणात आहे, त्याच्यामुळे राहू हा भरभरून देईल त्याला. चंद्राच्या धनात बलवान शनी बसलाय. अडथळे जरी आले चंद्राच्या धनात शनी अडथळे जरी आले तरी त्याने अडथळे जे आहेत ते पार केलेले आहेत, टक्कर दिलेली आहे आणि प्रचंड संघर्ष करून हा वर आलेला आहे. जसं शनीची दृष्टी लग्नावर आहे त्याच्यामुळे कष्ट हे आहेतच. आता सप्तमात जो शनी आहे इथपर्यंत समजलं काय? हो मॅडम. हो मॅडम. मॅडम याची प्रगती 96 सालानंतर झाली जास्त. हा 96 नंतर, डीपवाले तुलनेनंतर झाली. बरोबर. आता सप्तमात शनी आहे तो राहूच्या नक्षत्रात आहे, त्याच्यामुळे धर्माच्या बाहेरची मुलगी मिळाली याला. ती हिंदू आहे, ती हिंदू मुलगी मिळाली आणि मॅच्युअर्ड आहे. शनी असेल तर मॅच्युअर्ड असतात. 21 अंशाचं लग्न आहे. लग्न 21 अंशाचं आहे, चंद्र 21 अंशाचा आहे. भावारंभी चंद्र आहे त्याच्यामुळे आई गेली. चंद्र इथे षष्ठ भावारंभी आला. आता दशम भावाचा बिंदू जो आहे 21 अंशाचा तो कुठला येणार? रोहिणी नक्षत्र येईल. दशम भावाचा बिंदू 21 अंशावर. तर रोहिणी नक्षत्र जे आहे ते ऊर्ध्व नक्षत्र आहे. ऊर्ध्व नक्षत्र जे आहे, रोहिणी नक्षत्र खूप चांगलं आहे. तर हे प्रगतीपथावर जाणारं नक्षत्र आहे रोहिणी. पंचम स्थानावर गुरुची दृष्टी स्वतःच्या राशीवर, हे बुद्धिमानचं लक्षण आहे आणि गुरुचा आशीर्वाद आहे ह्याला. आणि जे काही पहिल्या जन्माचं पुण्याचं पूर्वपुण्याईचं स्थान आहे, त्याची जी काही पूर्वपुण्याई आहे त्याचं स्थान आहे, ती त्याला पूर्वपुण्याई त्याची काहीतरी होती म्हणून या जन्मी जन्म आला. कारण गुरुची दृष्टी स्वतःच्या राशीवर पंचमावर आहे आणि पूर्ण कलेचं स्थान आहे, त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी जास्त आहे. मिथुन रास पण कलेची रास आहे. गुरु जो आहे तो मिथुन राशीत आहे. ही पण संगीताची रास आहे आणि कलेची रास आहे मिथुन. त्याच्यामुळे मिथुनेतला गुरु पण कला देईल. यामध्ये मंगळ आणि शनी हे राजयोगामध्ये, एक रुचक आहे एक शशयोग आहे. शुक्रामुळे त्याला रोमॅन्टिक भूमिका पण मिळाली, शुक्र चांगला असल्यामुळे. आणि मंगळामुळे त्याला विलनचे जे काही रोल आहेत ते पण मिळाले. आणि बुधकेतूमुळे त्याला ते काय कक किरण ते पण मिळालं. आता इथे बुधकेतूचं काय फलित द्याल तर हा जो धनेश आहे इथे खाण्याचं आपलं स्थान आहे, ते बुधकेतूमुळे त्याला व्यसन आहे. आधी केतू आसक्ती देतो, नंतर आजार देऊन तो सोडायला लावतो, म्हणजे त्याग करायला लावतो. तर बुधकेतूचं त्याला सिगरेटचं व्यसन भरपूर आहे. सिंह लग्नाला अनिष्ट ग्रह जे आहेत ते शनी, बुध आणि शुक्र आहेत. आणि यांच्या संबंधात जर चंद्र असेल तर खराब आहे. चंद्र असेल तर बुध हा केतुयुक्त आणि शत्रू सोबत आहे. ह्याला बुधाची दशा चांगली जाणार नाही, कारण बुधाची दशा ही मार्केजाची दशा होईल आणि बुध हा केतुयुक्त आहे. तर शत्रू सोबत पण आहे आणि शत्रू राशीत पण आहे. तसेच एक आहे की राजयोगकारक मंगळाबरोबर आहे. बुध हा मंगळासारखंच काम करणार, ज्या राशीत बसलाय त्याप्रमाणेच काम करणार.
पण बुध हा राजयोगकारक मंगळा बरोबर आहे. बुध हा वृश्चिक राशीत आहे, त्याच्यामुळे मनातल्या मनात विचार जे काही आहेत ते राखून ठेवण्याची वृत्ती, ओपन अप होत नाही हे लोक. गुप्ततेची आवड असते. शिवाय मानवी स्वभावाची उत्तम पारख पण असते यांना. कोणावर पण आंधळा विश्वास ठेवत नाही बुध वृश्चिकेमध्ये. बुध मंगळ कधी कधी अविचारी वृत्ती पण होणार, अविचारी कृत्य करणार. आता इथे तुम्ही म्हणाल मंगळ आणि केतू आहे, तर त्याचं फळ एक आई गेली, आणि दुसरं म्हणजे त्याच्या मन्नतच्या जी काय मन्नत त्याचा बंगला आहे त्याच्यावरती इलिगल कन्स्ट्रक्शन म्हणून त्याच्यावरती कोर्टात केस चालू होती. तर तो इथे प्रॉपर्टी संदर्भामध्ये प्रॉपर्टी भरपूर दिली, भरपूर म्हणजे भरपूर, पण इथे केस एक चालू आहे. तर तिथे तो प्रॉब्लेम थोडासा मंगळ केतू युक्त करणार, पण तेवढा नाही होणार जेवढा राजयोगकारक मंगळ आहे हा. तर इथे त्रासदायक होणार नाही. शनी पण बलवान आहे, तसा शनी एकटा काही करणार नाही, तसा मंगळाची दृष्टी आहे. तर काही ना काही वादग्रस्त इथे होणारच आहे मॅरिड लाईफ मध्ये, आणि झालेलं पण आहे. म्हणजे डिवोर्स पर्यंत गेलं होतं त्यांचं. पण इथे शनी तोडणार नाही, मंगळ तोडेल पण शनी नाही तोडणार. इथे मिथुनेचा जो गुरु आहे तो खूप चांगला आहे. मिथुनेचा गुरु काय करेल, तर हे आकाश तत्व आहे गुरु हा, आणि गुरु हा वायू राशीत आहे. इथे ही गुरुची इथे शत्रुरास जरी असली तरी बुद्धिमत्तेसाठी चांगली धरायची, बौद्धिकतेसाठी चांगली धरायची, आणि तर्क लावणं किंवा शिक्षण, भाषा, त्याचे संवाद किंवा ते कान, हा शब्दगुणांचा कारक गुरु आहे. या संगीत राशीमध्ये आहे, त्याच्यामुळे वाचन, संगीत, भाषेची जाण, शब्दांचा साठा भरपूर असतो. विचार कसे योग्य प्रकारे प्रकट करायचं हे ओरिजिनल त्यांच्यामध्ये उपजत असतं. म्हणजे आपल्या भाषेमध्ये पाठांतर नाही करत ही लोक. लहान मूल पण बघा, मिथुनेचा गुरु पाठांतर करत नाही कधी, पण आपल्या शब्दामध्ये सगळं मांडतो तो. तर त्याने भाषेची जाण असते यांना. विचार कसे प्रकट योग्य प्रकारे करायचं हे पण त्यांना माहिती असतं, लगेच जमतं. मन सांभाळून घ्यायची पण कला यांना जमते, किंवा चटकन विचार करणं जमतं, किंवा अनेक गोष्टींमध्ये याचं डोकं चालतं. उत्सुकता आहे इथे. शिवाय ज्ञानलालसा आहे, किंवा ह्याचे जर तुम्ही इंटरव्ह्यू बघितले तर तुम्ही ऐकत राहावे असे वाटतील, एवढं त्याला नॉलेज आहे भरपूर. कारण शब्दामध्ये पकड आहे त्याची, आणि त्याचं वक्तृत्व एकदम खूपच चांगलं आहे. इथे वाईट काय आहे, तर गुरु मिथुनेचा हा संततीसाठी थोडा प्रॉब्लेम करेल, पण बुद्धिमत्तेसाठी प्रॉब्लेम करणार नाही मिथुनेचा गुरु. आता इथे आद्रा ऑपोजिट मूळ आहे, आणि ज्येष्ठामध्ये इथे संधीमध्ये झालेलं आहे. शुक्र मंगळ खराब आहे. तर ह्याचा मुलगा आर्यन ड्रग्ज मध्ये सापडला होता. हे 2023ला झालेलं, ज्या वेळेला शनी कुंभेत होता, आणि त्यावेळेला ह्या संधीवरती दृष्टी आली होती चतुर्थावर. त्यावेळेला ह्याला अटक झाली होती. नंतर 25 करोड देऊन सोडलं ह्याला, त्या मुलाला. हे सगळे प्रकार खूप तापदायक झाले होते. ते आद्रा ऑपोजिट मूळ. आता पण ह्या जेव्हा आद्रा ऑपोजिट मूळवरती, आता पण जेव्हा विमान फ्लाईट पडलं तेव्हा पण आद्रा ऑपोजिट मूळच होतं. गुरु आद्रामध्ये आणि चंद्र मूळमध्ये होता, आणि मंगळ हर्षलचा केंद्र योग होता. मंगळ मघा आणि हर्षल कृतिका. कृतिका हे जाळपोळचं लक्षण आहे. तर हे असे जेव्हा हे दृष्टी येतात आणि त्यावरती शनी मंगळासारखे पापग्रह येतात, त्यावेळेला हमखास घटना घडते.
ते इथे पण आता पण मूळ नक्षत्रावर दृष्टी आहे, त्यावेळेला पण आता पण घटना काही ना काही इथे घडू शकते. 3 मुलं आहेत ह्याला, एक बायोलॉजिकल चाइल्ड आहे ह्याला. इथे मूळ नक्षत्रातला शुक्र हे थोडस काम करेल. बाकी एक बहीण आहे, बहीण जी आहे तो आपण शुक्रावरून बघतो, ती तृतीयेश आहे. तृतीयेश शुक्र मूळ नक्षत्रात संधीमध्ये आहे, तर तिला मेंटली प्रॉब्लेम आहे. आई गेल्यापासून तिने कधी सावरलीच नाही ती, म्हणजे मेंटली ती एकदम मेंटली एकदम अफेक्ट, म्हणजे खूपच मेंटली मानसिकता तिची खराब झाली आणि तिला पण हात सांभाळतो. तर त्या त्या दिवसापासून ते आतापर्यंत ती म्हणजे सुधारलीच नाहीये, तशीच आहे ती. तर हा शुक्र इथे तृतीय शुक्र हा संधीमध्ये तो प्रॉब्लेम देईल. आता हेल्थ, आता त्याला हीट स्ट्रोक मुळे ऍडमिट होता आता सध्या. दुसरा पाठीच्या कण्याचा प्रॉब्लेम आहे, तो इथे संधी आहे म्हणून, आणि रवी नीचेचा आहे, आणि इथे पाठीचा कणा आपण पंचम स्थानावरून बघतो, त्यामुळे पाठीच्या कण्याचा प्रॉब्लेम आहे. दुसरा हार्टचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण शनीची दृष्टी चतुर्थ स्थान हे पूर्ण बिघडलेलं आहे. सुखस्थान आहे, किती सुखी असेल माहिती नाही, पैसा आहे सगळं आहे, पण झोप असेल हे माहिती नाही. झोप नसणार, कारण इथे शनी मंगळाने पूर्ण बुध खराब केलेला आहे. तो बुध हा झोपेचा कारक आहे, आणि नाही तर तो झोपत नाही जास्त. हा झोपत नाही, हा कमी झोपतो. कमी म्हणजे झोपच नाही ह्याला, तर 3-4 तास झोपतो, आणि असं त्यांचं हे आहे. म्हणजे पैसा आहे पण सुख नाही आहे, असं आहे. आता ह्या मंगळाने क्रिकेटची टीम पण, जे काही आपण क्रिकेट बघतो ती क्रिकेटची टीम, म्हणजे प्रत्येक ग्रहाने काम केलेलं आहे, प्रत्येक ग्रहाने. तर मंगळाने इथे क्रिकेटची टीम पण त्याने काढली, जी कलकत्ता टीम आहे ती. शिवाय रेड चिली एंटरटेनमेंट जे आहे ते पण, मंगळ हा स्पोर्ट्स पण दाखवतो, तर हे पण मंगळाने केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही कुंडली तशी बघितली तर खूप चांगली आहे. तुम्ही म्हणाल शनीने काय केलं, तर मॅरिड लाईफचा तिथे थोडासा प्रॉब्लेम इश्यू केला इथे शनीने, कारण शनी षष्टेश आहे. षष्टेश म्हणून शनी सप्तमात असेल तर बायकोसाठी पण काही ना काही आजार वगैरे असू शकतात इथे. पण गुरुची दृष्टी आहे सप्तमावर. गुरु आणि शनीचा हा त्रिकोण योग चांगला झालेला आहे. रवी, शनी आणि गुरु असा त्रिकोण योग हा जो आहे तो वायू तत्वातनं झालेला हा खूप चांगला योग आहे. राहू चांगला आहे. राहू ज्या राशीमध्ये बसलाय त्याचा अधिपती शुक्र हा त्रिकोणात आहे, त्याच्यामुळे राहू पण चांगला झालाय, मंगळही चांगला आहे. आता बुधाची जी दशा आहे त्याला दशा पण चांगल्या लागल्या. पहिली दशा लागली ती कुठली लागली? चंद्राची. चंद्रानंतर मंगळ चांगली गेली, मंगळानंतर राहू चांगली गेली, मग गुरु आता आहे, गुरु चांगली गेली, शनी पण चांगली जाणार. शनी कारण बिघडलेला शनी एवढा नाहीये, तो त्रिकोण योगातला आहे. शनी पण चांगली जाईल, पण इथे शनीनंतर बुध आहे, शनीनंतर बुध आहे, बुध. बुधाची खराब जाणार, कारण बुध मार्केश आहे, तर बुधाची खराब जाईल. अमिताभ बच्चनला पण आता प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्याच्या लिव्हर जवळजवळ 60% डॅमेज झालेले आहे आता. तर आता कन्या राशीमध्ये, कन्या राशीत अमिताभचे ग्रह आहेत. एकतर शनीची दृष्टी आहे कन्या राशीवर, आणि ज्या वेळेला कन्या राशीत मंगळ येईल त्यावेळेला प्रॉब्लेम्स अमिताभच्या कुंडलीमध्ये पण येऊ शकतात आता. तर इथे ही अशी कुंडली आहे, तर काही विचारायचं असेल तर विचारा. मॅडम, शनी आणि मंगळाची एकामेकावर दृष्टी आहे, त्याचा इफेक्ट काय दाखवतो? म्हणजे मॅरिड लाईफ मध्ये प्रॉब्लेम होतोय ना, डिवोर्स पर्यंत गेलं होतं ना ते. हो. तुम्हाला वाटतं असं, पण आहेत प्रॉब्लेम्स भरपूर आहेत. मॅडम इथे रवी, शनी, गुरु सगळे राहूच्या नक्षत्रात आहेत ऍक्च्युली. हा, राहू दशमेश आहे. राहू चांगला आहे ना. हा, तेच मी राहू बोलतो. एक तर वृषभ राशीत आहे. मग ह्या ज्या नक्षत्रामध्ये जर राहू आहे, तर राहू पूर्ण पहिलं कुंडलीमध्ये उघडली की पहिला राहू बघा, राहू कसा आहे. कारण जर राहूच्या नक्षत्रात ग्रह असतील
आणि राहू चांगला नसेल तर तो इफेक्ट देणार. तर इथे गुरु राहूच्या नक्षत्रात आहे, रवी राहूच्या नक्षत्रात आहे आणि राहू जो आहे तो चंद्राच्या नक्षत्रात. तर इथे राहू चांगला झालेला आहे. राहू एकतर दशमात चांगला आणि जो ज्या राशीमध्ये बसलाय त्याचा अधिपती तो शुक्र तो चांगला झालेला आहे. आता इथे असं पण बघता म्हणजे कसं बघायचं की ह्याच्यात राहू जो फळ देणार आहे हा रवीला, शनीला, गुरुला, तो राहू चंद्राच्या नक्षत्रात आहे आणि चंद्र तर षष्ठ स्थानात आहे आणि रास पण वेळ स्थानात आहे. हा मग फळ चांगलं मिळेल म्हणजे अशी कनेक्टिव्हिटी लावायची की नाही? राहू मध्ये ज्या वेळेला चंद्र येईल ना, हा, राहू मध्ये चंद्र त्यावेळेला पिरियड खराब जाईल. राहू महादशेमध्ये चंद्राची अंतर्दशा, ओके. त्यावेळेला पिरियड थोडा खराब जाणार आणि मग तेव्हा गोचर बघा लागतंय का. दुसरं असं आहे की याच्यामध्ये लग्न 21 अंशाला आहे हा आणि हर्षल प्लुटो पण 24 अंशाला आहे. हा एक्झॅक्टली, म्हणजे हा सगळे लग्नातच आहेत ऍक्च्युली. हा आणि शनी जेव्हा कुंभ राशीत होता तर त्याच्या मुलाला तेव्हाच ते डिग्री वाईज तेवढा असतानाच झाला असेल का प्रॉब्लेम? हो तेव्हाच झालं असणार. ज्या तेव्हाच. डिग्रीला असतं ना लग्न हा हा त्याच डिग्रीला घटना घडणार. ज्या डिग्रीला लग्न बिंदू आहे, ज्या डिग्रीला आहे त्याच डिग्रीला घटना घडणार. म्हणून ते बर्थ रेक्टिफिकेशन करायची गरज नाही. जर तुम्ही अंशात्मक गोष्टी झालेल्या असतील तर मग समजायचं कुंडली बरोबर आहे. आता जेव्हा राहू केतू ज्या डिग्रीला असतात ना त्या डिग्रीला पण घटना घडतात. आपण बघितलेल्या आहेत ना कुंडल्या, हो हो हो. पुष्कळ बघितलंय. नाही तर मॅडम पुढची चंद्र भावारंभी लग्न भावारंभी हे काही इमोशन्स आणखीन काय दाखवतो? चंद्र भावारंभी जो आहे तो आईचा एकतर प्रॉब्लेम केला. षष्ठ भावारंभी आहे चंद्र, म्हणून आई गेली. आणि चंद्र थोडासा प्रॉब्लेम इमोशन्स लेवल, इमोशन्स नाही देणार. हा सिंह लग्नाचा माणूस आहे आणि लग्नेश त्याचा जो आहे तो तूळ राशीत आहे आणि मंगळ बलवान आहे, तापट आहे हा, पण तेवढाच सेन्सिबल आहे. मॅडम बुध मंगळ एकत्र असलं की आपण फटकनच बघतो ना, उद्धट जरासं हा बोलून. पण तो राजयोगकारक मंगळ हा बुधा बरोबर आहे, त्याच्यामुळे बुध एवढा इफेक्ट नाही करू शकणार. पण तरी पण काही प्रॉब्लेम्स आहेत. नाही झालं होतं ना ते क्रिकेटच्या मॅच मध्ये त्याला 6 वर्ष ते बाचाबाची झाली म्हणून त्याला बंदी केली होती ना त्या स्टेडियम. हा त्यावेळेला हो ते पण झालं. हो बरोबर पण आहे. तसा लांब आहे तो. हा नाही पण तसा एकच लांब आहे. आहे लांब, युतीत नाही येते. युतीत असले असतं तर जास्त प्रॉब्लेम आहे. पण आहे मॅडम एक विचारू का? हा मॅडम आता आपण असं म्हणालात की बुध केतू असल्यामुळे तो व्यसनी आहे म्हणून, हा पण तो बुध कारण केतू धनेश आहे म्हणून, आ धनेश आहे म्हणून अच्छा. बुध आणि केतू व्यक्ती वृश्चिक राशीत आहे म्हणून का? हा वृश्चिक राशीत आहे म्हणून पण का? हा वृश्चिक राशी ज्येष्ठामध्ये आहे ना, ते मंगळ हा ज्येष्ठामध्ये आहे ना. हा हा म्हणून तो म्हणून त्याला बुध हा धनेश आहे म्हणून सिगरेटचं व्यसन. मॅडम या कुंडली व्यतिरिक्त एक प्रश्न विचारला चालेल का? हा या कुंडली व्यतिरिक्त एक प्रश्न विचारला चालेल का? हा समजा सिंह लग्नाची जर कुंडली असेल आणि लग्नामध्ये समजा जर मंगळ असला आणि राहू समजा जर नवमात असेल तर त्याचे फळं घेताना राहूचे फळं कसे घ्यायचे? मंगळ लग्नात आहे तो चांगला आहे कारण भाग्येश लग्नात आला. हां मग समजा राहू तिथे आहे लग्नामध्ये नवमामध्ये. हा नवम स्थानामध्ये राहू आहे. हां तर तो एकतर मेषेचा राहू चांगला नाही मंगळाच्या राशीतला. आता हां तो मंगळ नक्षत्राने कुठला आहे, मघा नक्षत्रात आहे का कुठल्या नक्षत्रात आहे? पूर्वा फाल्गुनीमध्ये. आणि हा जो आहे राहू तो अश्विनी मधला आहे, कुठला आहे ते बघायचं. मंगळ मघा नक्षत्र समजामध्ये आहे. मंगळ मघा नक्षत्रात आहे तर तो त्रासदायक आहे. हा भरणी नक्षत्रात आहे. हा राहू भरणी मंगळ राहू भरणी नक्षत्रात आहे. तर तिथे मंगळ हा तसा लग्नी मंगळ गेलाय ना, तर हो तसा राहू इफेक्ट देईल थोडासा.
एकतर मघा नक्षत्रात हार्टचा प्रॉब्लेम देऊ शकतो अच्छा. मंगळ हा लग्नी, आणि चतुर्थात त्याची दृष्टी आहे. हा. आणि आणि नीचेचा राहू असेल तर भावंडासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे. तर अच्छा. भावंड तुमचं एखादं गेलंय का? नाही. आपण मंगळ पॉवरफुल असल्यामुळे जाणार नाही, पण एखादं भावंड समोर जाऊ शकतो असं. अच्छा. किंवा प्रॉपर्टीचा त्रास. आता मंगळाची दृष्टी इथे वृश्चिक राशीवर आहे, हो. असा प्रॉब्लेम काही नाही, पण मंगळ चांगला आहे, तो बलवान मंगळ आहे. अच्छा. हम्म. मग राहूचं मग आपण गृहीत काय करायचं, म्हणजे समजा आता जसं आपण या कुंडलीमध्ये विचार केला की बा म्हणजे चतुर्थामध्ये मंगळ घेतला, राहू ज्या राशीमध्ये बसलाय हा त्या राशीचा अधिपती मंगळ चांगला आहे, हा, थोडा इफेक्ट नाही करणार. म्हणजे तो मंगळासारखे फलित देईल का, असं माझं म्हणणं आहे. हा मंगळासारखंच देणार ना फलित तो अच्छा. राहू. म्हणजे मग मंगळाची दशा ती चांगली जाईल. मंगळाची दशा चांगली जाणार. अच्छा. फक्त मघा नक्षत्रात आहे म्हणून थोडी काळजी घ्यायची. अच्छा. आता मंगळ सुद्धा मंगळाकडेच बघतोय, मंगळ सुद्धा ज्येष्ठा मंगळ आता नक्षत्रात शनी, मंगळ मंगळाकडे, मंगळ शनीच्या दृष्टी सगळं आहे आता. आता काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, हो असणार नक्की, मूळ प्रश्नच मग नाही. ज्येष्ठामध्ये म्हणल्यानंतर ते केंद्रयोग झालाच त्याचा हो ऍक्च्युली. हो. मॅडम इथे केंद्रयोग खूप झालेत या कुंडलीमध्ये. मंगळ शनी केंद्र योग, पण मंगळ त्रिकोणाचा अधिपती असल्यामुळे, बलवान असल्यामुळे एवढा इफेक्ट नाही देणार, पण काही ना काही प्रॉब्लेम्स तर देणार. मंगळ हा शनी सप्तमाला बघतोय आणि मंगळ दशमाला बघतोय, तो चांगला आहे. आपण हा विचार करू शकतो का बुध मंगळ आणि केतू? मंगळ बुध डॉट आहेत, डॉट ऍक्च्युली. मंगळ मंगळ 5 अंशाला आहे ना, आणि बुध नाही, 6 मंगळ अंशाला. 27 आहे. नाही नाही, गोचरीचा मंगळ. गोचरेचा, मंगळ आता बरोबर आहे. मंगळ आता बुधाच्या मंगळ आता बुधाला पाहतोय डॉट. बुधा हा धनेश आहे. आपण आता जो विचार केला याचा पाठीच्या कण्याचा जो त्रास आहे, जनरली आपण विचार करतो ना, बुध आणि केतूचं कॉम्बिनेशन पाहतो. बुध आणि केतूमुळे दिलं, जसं आपण पंचमावरून आपण विचार केला की धनुरास मूळ राशीमध्ये आहे म्हणून त्याला पाठीच्या कण्याचा त्रास दिला, आपण असं विचार करतो पंचमावरनं. मग बुध आणि केतूचं कॉम्बिनेशन आपण त्यात गृहीत धरतो ना, की बुध आणि केतूमुळे कदाचित पाठीचा त्रास होऊ शकतो. हो, बुध आणि केतूमुळे होऊ शकतो, कारण बुध केतूमुळे खांद्याचे प्रॉब्लेम, हाताचे प्रॉब्लेम, हे सगळे होऊ शकतात. कोणाचा अधिपती आहे त्याच्यावरती आहे. इथे नसांचा प्रॉब्लेम देईल, पाठीच्या कणांच्या नसा आहेत ना, त्यांचा प्रॉब्लेम देईल. मग आता इथे आपण कॉम्बिनेशनचा विचार जर केला तर समजा आता बुध आणि केतू समजा जर तृतीयमध्ये, म्हणजे इथे जर विचार केला असता हे बुध आणि केतू जर ह्याच्यामध्ये गेले, तुळेमध्ये गेले असते, तरी त्याला ते बुधाची फळं तशी मिळाली असते का? कारण बुध आपण एकीकडे मार्केश पकडतोय. बुध चांगला नाहीच आहे या कुंडलीला. अच्छा. पहिलं बघायचं, लग्न कुंडली काढताना पहिलं बघायचं की ह्या लग्नाला कुठले ग्रह चांगले आणि कुठले वाईट, आणि कोणाच्या युतीत बसतायत. आता मंगळ जर हा बुधाच्या बरोबर बसलाय, तो राजयोगकारक मंगळाच्या बरोबर बसलेला आहे बुध. बरोबर आहे. तर बुध चंद्राबरोबर बसला असता तर वाईट परिणाम दिला असता, कारण तो वेश आहे. आध्यात्मिक दृष्ट्याकडे शनी बरोबर बसला असता बुध, तर बुध आणि शनी हे दोन्ही चांगले नाही आहेत या कुंडलीला, आणि युतीत आले तर ते परिणाम करणार. जसं पंचमेश आहे हा गुरु, आणि अष्टमेश पण गुरु आहे. पंचमेश म्हणून चांगली जशी फळं देईल, तसा अष्टमेश म्हणून पण गुरु काही बाबतीत चांगली वाईट फळं देऊ शकतो. बुधाच्या राशीत असल्यामुळे, मार्केशाच्या राशीत असल्यामुळे. मॅडम, मंगळाची जी शनीवर दृष्टी आहे, गोचरीच्या मंगळाची शनीवर, शनी शततारका मध्ये आहे, नक्षत्रात आहे. म्हणजे नक्षत्र खूप काही खराब नाही, म्हणजे असा शनी, म्हणजे अशी दृष्टीमुळे काही प्रॉब्लेम होणार नाही ना. त्याच्याकरता शनी खराब नक्षत्रात असला तर प्रॉब्लेम आला असता ना. खराब नक्षत्रामध्ये असला असता तर प्रॉब्लेम आला असता, पण राहू इथे चांगला झाल्यामुळे राहूचं नक्षत्र पण एवढे इफेक्ट देणार नाही. देणार.
आणि मंगळाची दृष्टी राजयोगकारक मंगळ आहे, त्याची दृष्टी सप्तमावर आहे. आणि शनी पण बलवान आहे, हा कुंभेचा मूल हो. त्रिकोण राशीत आहे, चांगलं आहे. मग तसं बघितलं तर मग मॅरिड लाईफचं बघायचं तर चंद्रकुंडलीचा सप्तमेश बघा, तो चंद्र जाता तिथे Right. काही ग्रह नाहीये, त्याच्यावर पण कोणाची दृष्टी नाही. हम्म. तिथे कुठे दृष्टी आहे का चंद्रकुंडलीच्या सप्तमावर? नाहीये. नाहीये, तर right. मग मॅरिड लाईफ चांगलं टिकणार असं. मग नवमांशाचा सप्तमेश बघा, संतती सुख. मग नवमांशाचा सप्तमेश मंगळच आहे. तो मंगळ तिकडे वृश्चिक नवमांशामध्ये गेलाय, वृश्चिकेत गेलाय, आणि इथे मंगळ हा शनी बरोबर आलेला आहे. हे दोन्ही मंगळ शनी हे राजयोगकारक ग्रह झालेले आहेत. आणि हा शुक्र राहुयुक्त झालेला आहे इथे, म्हणून कास्टच्या बाहेरची मिळाली. शुक्र हा राहुयुक्त, धर्माच्या बाहेर गेली. आता इथे आपण असं गृहीत धरू शकतो का मॅडम, हा की याच्यामध्ये आपण गृहीत धरू शकतो नवमांशाचा जर सप्तमेश त्याच्या व्ययस्थानामध्ये असेल तर मग एखादा डिवोर्स झाला नाही, असेल? असं नाही सांगताय तुम्ही, नक्षत्र वगैरे सगळं बघायला लागतं. अच्छा. नुसतं मेष आहे आणि हे आहे नाही, नुसतं नक्षत्र बघून मग नक्षत्र खराब असतील तरच परिणाम करणार. अच्छा. एरवी नाही करणार परिणाम. मॅडम आता राहू जो आहे तो आता ह्या पत्रिकेमध्ये शनीवरनं चाललेला आहे मॅडम, आणि लग्नामधनं मंगळ केतू चाललेला आहे, तर त्याचा काय इफेक्ट असू शकेल या पत्रिकेला? आता शनिवर्ण राहू चाललाय, त्या डिग्रीला आलेला नाही अजून. हो. शनिवर्ण राहू चाललाय आणि ते केतू आहे, राहू आणि केतू आहे. तर मॅरिड लाईफ मध्ये काही ना काही प्रॉब्लेम, संशयास्पद प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा नातेसंबंध, आपण नातेसंबंध बघतो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आता इथे शुक्रावर मूळ नक्षत्रावर दृष्टी आहे, तर बहिणीला जास्त काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो आता सध्या. आणि केतू आहे इथे सिंहेत. ओके, तेच ना, कारण चंद्रकुंडलीकडून कुठला झाला? चंद्रकुंडलीचा अष्टमेश झाला, चंद्रकुंडलीच्या अष्टमात आहे केतू आता. हो. तर तसं कुठे ग्रह नाहीये तिथे, तर एवढा प्रॉब्लेम करणार नाही. ओके. आणि आता गुरुवरनच गुरु चाललेला आहे, मग आता तो गुरुवरनच गुरु चाललाय, चांगला आहे ना याचा हा अर्थ? चांगलं आहे, चांगलं आहे. ओके. तो शुक्र मॅडम स्तंभित झालेला आहे का वक्री वक्री होऊन? नाही नाही, बघा ना डिग्री. गुरुची गती कमी आहे, शुक्र बरोबर आहे. शुक्र म्हणजे मार्गी व्हायच्या तयारीत आहे. शुक्र आहे ना, बघा आता हा रवी आहे आणि पुढे शुक्र आहे, तर वक्री होणार आहे. तर हा मॅक्झिमम 48 अंशापर्यंत गेले जाऊन परत पाठी गेलेला आहे. तर पाठी होताना हा वक्री होणार, आता हा वक्री व्हायच्या तयारीत आहे शुक्र, म्हणून त्याची थोडी गती कमी आहे. म्हणजे 75 कला पाहिजे, तर 65 कलेवरती शुक्र चालतोय, म्हणजे तो आता वक्री व्हायच्या तयारीत आहे. कारण मॅक्झिमम 48 अंश पुढे जाऊन तो आता पाठी गेलेला आहे. तर मग इकडे आला, जेव्हा रवी इकडे येईल आणि शुक्र पण जेव्हा 30 डिग्रीचे दोन्ही होतील रवी आणि शुक्र, त्यावेळेला शुक्र वक्री होणार. मॅडम गुरु जो आहे तो धनु नवमांश मध्ये खरंच चांगला आहे ऍक्च्युली, फक्त गुरु आहे स्तंभी. स्तंभी नाहीये, गती कमी आहे गुरुची. 0 आहे ना, 0 डिग्री मध्ये. हा, गुरु हा गती कमी केली आहे गुरुने, वक्री होणार आहे. आता इथे बघा रवीच्या पाठी गुरु आहे ना, तर तो वक्री होणार आहे. गुरु 116 ते 118 अंशावरती वक्री होतो. तर आता जर तुम्ही बघितलं तर कन्यामध्ये रवी जो आहे तो 15 अंशावर आहे, म्हणजे 195 अंशावर आहे. आणि गुरु जो आहे तो वृषभेचा 7 अंश, म्हणजे 67 अंशावरती आहे. तर 195 आणि 67 मायनस केले तर 128 येतात, 128. आणि 128 म्हणजे 116 ते 118 अंशावरती गुरु वक्री होतो.
तर 128ला जर 12 ते 10 दिवस जर पकडले तर 20 ऑक्टोबरला हा वक्री होईल. 118 अंशावरती तो वक्री होतो. हा पाठी जाणार आहे. तर त्याचे आता या दोघांची टोटल 128 आहे. 118 म्हणजे 10 दिवसांनी हा पूर्णपणे 10 ते 12 दिवसांनी हा वक्री होणार. तर 20 ऑक्टोबरला, आता याचा जन्म कधीच आहे? 2 नोव्हेंबर. तर 20 ऑक्टोबरला नोव्हेंबर आहे ना? 2. हा. तर 20 नोव्हेंबरला वक्री होईल. ते फळ गुरुचं चांगलं मिळालं का वाईट मिळालं ऍक्च्युली? कारण मला असं वाटलं की धनु नामांश असेल तर तसा गुरु बलवान झालाय, पण गुरु आद्रा नक्षत्रात आहे आणि स्पीड कमी आहे. तर बरेचसे आपण स्पीड कमी झालेल्या केसेस बघितल्या, त्याच्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम मिळतोच त्या ग्रहांना. तर याच्या कुंडलीचं पाहिलं तर मंगळाची ती स्थिती आहे 0 डिग्रीला आहे, गुरु 0 डिग्रीला आहे, शनी 0 डिग्रीला आहे. म्हणजे इतके स्तंभी असून सुद्धा याचं कसं काय? ते मंगळ कुठे स्तंभी आहे? मंगळ बरोबर आहे, 44. सगळे बरोबर आहेत. पण शनी गुरु एवढे कमी असून कसं काय एवढं छान दिलं? मंगळ 44 आहे, सॉरी 21 आहे, गुरुची कला कमी आहे, वक्री होणार आहे. आणि शुक्र जो आहे तो पण बरोबर आहे. शनी 1 कलेवरती आहे. तो शनी 109 अंशावरती वक्री होतो. तो 15 तारखेला हा शनी मार्गी होईल. 15 म्हणजे याचा जन्म 2 तारखेचा आहे ना, तर 15 तारखेला हा मार्गी होईल. आता ज्या राशीमध्ये शनी बसलाय त्याच महिन्यामध्ये शनी मार्गी होणार. तो नोव्हेंबरचा जन्म आहे तर नोव्हेंबरमध्येच मार्गी होणार. तर हा 15 नोव्हेंबरला हा मार्गी झालेला आहे. स्तंभीचं फळ तसं काही वाईट मिळालंय असं वाटत नाही. पण स्तंभी नाहीच आहे ग्रह कुठला. ग्रह बघा, गुरुचं फळ मिळालं की नाही, संततीबाबत स्पीड कमी झालाय ना, म्हणून स्पीड कमी झालाय की नाही, तर तो स्पीड मॅरिड लाईफच्या बाबतीमध्ये तो देणार. बरं, गुरुचं स्पीड कमी आहे, तो मुलाच्या संतती बाबतीत दिलाय ना. का नाही दिलाय? गुरु एवढं मोठं ड्रग मध्ये रॅकेट मध्ये पकडला गेला. आद्रा नक्षत्राने ह्याच्यात काही काम केलं असेल गुरुच्या बाबतीत? गुरु आद्रा नक्षत्र, आद्रा ऑपोजिट मूळ आहे ना. हो, आद्रा ऑपोजिट मूळ. मग ते दिलं ना संतती बाबतीत. तो काय करतोय मुलगा? 25 करोड देऊन सोडलंय त्याला. ताण झाला, तो पैसा आहे म्हणून. मुलीचं करिअर अभिनेता म्हणून होईल का, अभिनेत्री म्हणून? हा, मुलीचं होऊ शकतं, कारण शुक्र आहे ना इकडे. मॅडम, त्याचा प्लुटो आहे ना, तो दारिद्र्य अंशामध्ये आहे. प्लुटो आहे तो दारिद्र्य अंशामध्ये आहे शुक्राचा. पूर्व फाल्गुनी चतुर्थ चरण. त्यामुळे त्याचा असेल पैशाचा. त्यामुळे काय? त्याला सारखा पैसा जातो ना, मुलांमुळे का असे ना, कशामुळे का असे ना. पैसा जायला बघा, धनेश कोण आहे? पैशाचा. आणि लाभेश कोण आहे? बुध केतू युक्त आहे, बुध मंगळ युक्त आहे. मग पैसे जाणार, कारण बुध हा केतू युक्त आहे. तो ज्येष्ठा चतुर्थ चरणातला मंगळ आहे आणि शुक्र मूळ मधला आहे. तर इथे पैसे हे जाणार. पण पैसा आहे पण ना, कारण राहूची तशी बघितली दृष्टी तर इथे, तशी दृष्टी बघितली तर पंचमा इथे धनावरती पण येते. मुळात शुक्र राहूचा त्रिकोणी योग पण आहे, म्हणजे 160 अंशाचा फरक आहे. युती आहे नवमांशामध्ये. शनी आहे, गती कमी आहे शनीची इथे. तर इथे मॅरिड लाईफ मध्ये थोडस विचित्रपणा दिला, कोर्ट मॅरेज दिलं शनीने. आणि मंगळाच्या दृष्टीमुळे आहे, मॅरिड प्रॉब्लेम तर असणारच. दुसरी कुंडली घेऊ काय? काही चालेल? आता दुसरी कुंडली होणार काय? कठीण आहे. बायोलॉजिकल मूल करण्याचं बायोलॉजिकल मूल करण्याचं कारण मूळ नक्षत्र.
इथे पंचमात थोडस खराब आहे. वाली घ्या ती मॅम. हा, ही नाही होणार. होईल काय? होईल होईल. बर, नाही मोठी आहे. ची आहे ना ती, ऍक्सिडेंटची कुंडली आहे ना. ऍक्सिडेंटची कुंडली आहे. हा. बघा 5-8-93, 19-19 पुणे. पाच 8-93, 19-19 पुणे. हा, लग्न 23 अंशाचं आहे आणि चंद्र जो आहे तो भावारंभी आहे. 23 अंशाचं लग्न आहे, तर 23 मधून 15 गेले तर 8 राहिले. जे 8 अंशाच्या खालचे ग्रह आहेत ते सगळे मागे जाणार. म्हणजे चलितामध्ये तुम्हाला हे सगळे 8 अंशाचे आहेत ते सगळे मागे जातील. म्हणजे हे मंगळ पाठी एक अष्टमात, मकर लग्न आहे, चंद्र शनी धनात, केतू पंचमात, शुक्र षष्ठात, बुध रवी सप्तमात, भाग्यामध्ये गुरु मंगळ, राहू व्ययस्थानामध्ये आणि हर्षल नेपच्यून आहे. आता शुक्र पंचमात येईल. शुक्र कमी डिग्रीचा आहे. हा दिसायला सुंदर आहे, आई वडील याचे डॉक्टर आहेत. मकर लग्नाला पहिलं बघायचं, रवी अष्टमेश म्हणून, गुरु हा तृतीयेश म्हणून आणि व्ययेश म्हणून, आणि मंगळ या लग्नाला शनीचा मित्र नाही आहे म्हणून लाभेश आहे, आणि चंद्र हे अनिष्ट आहे, लग्नाचे मित्र पण नाही आहे. अशा वेळी जर गुरु मंगळ चंद्र एकमेकांच्या संबंधात, बघा जे ग्रह खराब आहे या लग्नाला, गुरु मंगळ चंद्र हे जर एकमेकांच्या संबंधात, युतीत किंवा दृष्टीत असतील तर अनिष्ट आहे. ज्या स्थानाशी संबंध येतो त्या स्थानाच्या संदर्भामधले त्या स्थानाने दर्शवलेले अवयव किंवा नातेवाईक याचं थोडं अनिष्ट फळ मिळतं. किंवा हे ग्रह गुरु मंगळ चंद्र हे ग्रह जर चांगल्या ग्रहांच्या संबंधामध्ये असतील, जर हे चांगले जे ग्रह आहेत त्यांच्या संबंधामध्ये असतील, म्हणजे शनी, बुध आणि शुक्र हे सगळे ह्या लग्नाला चांगले आहेत, तर हे चांगल्या ग्रहांच्या संबंधात येतील, तर त्यांचं शुभत्व थोडंसं कमी होईल. यापैकी चंद्रगुरु जे आहेत, जे वाईट ह्याच्या आहेत, ते सौम्य ग्रह आहेत. ते एवढी वाईट फळं देणार नाही किंवा एवढा त्रास देणार नाही. पण या कुंडलीमध्ये रवी आणि मंगळ हे त्रासदायक फळं देतील. रवी आणि मंगळ, तर रवी शनी योग या कुंडलीला, रवी आणि शनी, जर रवी बरोबर शनी असेल तर या कुंडलीला, या लग्नाला त्रासदायक आहे. जसा इथे गुरु मंगळ हे दोन युतीत आले ते त्रासदायक आहे, कारण दोन्ही या लग्नाला चांगले नाही आहेत आणि ते युतीत आलेले आहेत. तर इथे हा गुरु मंगळ त्रासदायक आहे या लग्नाला. चंद्र हा शनी बरोबर आलाय, हा पण त्रासदायक आहे, मार्केश आहे. आणि चंद्र हा शनी जो लग्नेश म्हणून आहे, तो चंद्र हा शनीच्या युतीत आला, म्हणजे इथे तो त्रासदायक झाले. आता इथे नक्षत्र जी आहे तो रवी आश्लेषामध्ये, तर इथे बुधाच्या नक्षत्रामध्ये आहे. बुधाच्या नक्षत्रात असेल आश्लेषासारखा ग्रह, तर बुधाचं दशा जी आहे बुधाची ती खराब जाणार, कारण त्यावेळेला तो आश्लेषा नक्षत्र काम करणार आणि बुधाची दशा याला
थोडासा वाईट जाणार, कारण बुध हा षष्टेश पण आहे. त्याची दशा यायला चांगला नाही. बुध हा नवमेश पण आहे. नवमेश म्हणून व्यक्तीला हुशार करेल, शिक्षण होईल, भाग्य चांगलं देईल. पण षष्टेश म्हणून जर बुध या कुंडलीत चांगला नसेल तर रोग आणि चिंता सुद्धा देईल. आता बुध हा इथे 0 डिग्रीचा आहे आणि शत्रू राशीत आहे आणि वर्गोत्तम पण आहे. आणि नवमोशात हाच बुध बघायचा. चंद्रकुंडलीला हा बुध अष्टमेश आहे. नवमोशामध्ये बघितलं तर मंगळ आणि बुध समोरासमोर आहे, मंगळाच्या दृष्टीत आहे. तर हा बुध षष्टेश म्हणून आता त्याचं हा CA आहे आणि चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे आणि सगळं चांगलं आहे. त्याच्यामुळे त्याने शिक्षण दिलं, बुधाने सगळं दिलं. पण षष्टेश म्हणून तो थोडा बुध खराब असेल तर त्रासदायक वाईट फळ देईल. आता राहू जो आहे, राहूकडे लक्ष द्या. राहू हा मंगळाच्या राशीत आहे आणि नक्षत्र त्याचं जे आहे ते राहूचं तो शनीच्या नक्षत्रात आहे. आता राहू अनुराधा चतुर्थ चरण मध्ये आहे आणि केतू रोहिणीच्या दुसऱ्या चरणात आहे. हे काय आहेत सांगा? आरोग्याच्या समस्या दिल्या ना त्यांनी अनुराधा चतुर्थ चरण. वर्गोत्तम तारे आहेत का मॅडम? बरोबर. आता हे 2 वर्गोत्तम तारे समोरासमोर आहेत तर ते मारक ठरणार. जेव्हा राहू केतू सारखे ग्रह वर्गोत्तम असतात तेव्हा ते मारक ठरतात, कारण त्यांची कॉस्मिक जी एनर्जी आहे ती बलवान होऊन खेचतात दोन्ही आणि त्याच्यामुळे ते मारक ठरतात. तर राहू केतू हे 2 अनुराधा चतुर्थ चरण आणि हे मारक ठरलेले आहेत. आता शुक्र जो आहे तो आद्रा नक्षत्रातला आहे, तो इथे परिणाम करेल शुक्र पण. आणि हे आद्रा जो आहे, आद्राचं दुसरं चरण आहे हा शुक्र, तो तस्करांश मध्ये आहे. आणि मांदी जी आहे ती बरोबर शुक्रावर पडलेली आहे. मांदी आद्राचं दुसरं चरण आणि आद्राचं पहिलं चरण, तर मांदी बरोबर शुक्रावर पडलेली आहे. आता हे जे झालेलं आहे ते चंद्रकुंडलीच्या चतुर्थातनं झालेलं आहे. ही जी कॉस्मिक म्हणजे वर्गोत्तम तारे जे झाले आहेत ते चंद्राच्या चतुर्थातनं झालेले आहेत. आता ही मकर लग्न आणि कुंभ रास आहे. हा जातक हुशार आहे, CA आहे आणि हेड ऑफ डिपार्टमेंट मध्ये आहे हा. आता लग्नेश जो शनी आहे तोच कुंभ राशीत आहे आणि चंद्र पण कुंभ राशीत आहे, मूल त्रिकोण राशीत आहे. राशाधिपती शनीच झाला, तर त्याच्यामुळे हा हुशार आहे. आणि बुधाच्या राशीत सगळे ग्रह आहेत, गुरु, मंगळ आणि शुक्र हे सगळे बुधाच्या राशीत आहेत. त्याच्यामुळे हा बुद्धिमान आहे. तर याचा ऍक्सिडेंट झाला तो 17 फेब्रुवारी 2024 ला ऍक्सिडेंट झाला. 17 फेब्रुवारी 2024 ला. त्याचं उजव्या हाताचं जे मनगट आहे ते पूर्ण क्रॅश झालं, म्हणजे बोट पण तुटली, हात पण तुटला. त्याच्यावर 9 मोठी ऑपरेशन झाली हातावर. इथे हर्षल नेपच्यून जे आहे ते मार्गी होणार आहेत सप्टेंबर मध्ये. याचा ऑगस्टचा जन्म आहे तर सप्टेंबर मध्ये मार्गी होती, मार्गी व्हायच्या तयारीत आहे ते. ऍक्सिडेंट झाला तो मूळ कुंडलीमध्ये बघा, शनीची दृष्टी जी आहे वक्री, ती शनीची दृष्टी चतुर्थावरती आहे. आणि मंगळ हा तृतीयेश गुरु बरोबर आहे. तृतीयेश जो आहे तो गुरु बरोबर आहे मंगळ. आणि चलित कुंडलीमध्ये मंगळ हा अष्टमात गेलेला आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर चंद्रकुंडलीच्या अष्टमात मंगळ आहे. चंद्रकुंडलीच्या अष्टमात हा मंगळ आहे. चंद्रकुंडलीचा जो तृतीयेश आहे मंगळ, हा शनी जो आहे तो मेष राशीला बघतोय, ही त्याची शत्रू रास आहे. आणि मंगळ जो आहे तो पण तृतीय स्थानाला बघतोय.
चंद्रकुंडलीकडून. म्हणजे हे हाताचं स्थान आहे, त्याच्यावर शनी आणि मंगळाची दृष्टी आहे. आता बुध म्हणजे हात आपण बघतो, आणि कालपुरुषाच्या कुंडलीनुसार मिथुन रास बघतो आपण. तर तिथे मिथुन राशीमध्ये पण मांदी पडली आहे, आणि तिथे शुक्र हा राहूच्या नक्षत्रात आहे. तिथे आश्लेषा हे बुधाचं नक्षत्र आहे, रवी. तर बुध आणि तृतीय स्थान चा संबंध येतो, कारण इथे ह्या जसं चंद्रकुंडलीमध्ये शनी मंगळाची दृष्टी आहे, तशीच मंगळाची दृष्टी पण इथे आहे, या इथे तृतीय स्थानावर. आणि शनीची दृष्टी आणि मंगळाची दृष्टी चंद्रकुंडलीनुसार तृतीय स्थानामध्ये येते. तर ह्याचा जो ऍक्सिडेंट झाला 17 फेब्रुवारी 2024 ला, याचा बुधामध्ये बुध अंतर्दशा आणि बुध विदशेमध्ये ऍक्सिडेंट झालेला आहे. बुध म्हणजे पण मावशी, आणि बुध ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी मावशीलाही त्रास झालेला आहे. तर अष्टमेश जो रवी आहे आणि षष्टेश जो बुध आहे ते एकत्र आहेत, अष्टमेश आणि षष्टेश. तर रवी बुधाने कर्क राशीमध्ये शत्रू राशीत आहे, आणि त्याचा स्वामी ज्या राशीमध्ये ग्रह बसलाय त्याचा मालक चांगला आहे का, तर मार्केश आहे. हा मार्केश मारक स्थानामध्ये, चंद्र हा शनी बरोबर आहे. तर इथे चंद्र हा दुःखी आहे, आणि बुध हा शनी, बुध रवी हे खराब झालेले आहे. षष्टेश आणि अष्टमेश होऊन एकत्र आलेले आहे शत्रू राशी, आणि मार्केश मारक स्थानात आहे. आता ह्या मंगळाचा हर्षलाशी पूर्ण केंद्रयोग आहे, ऍक्सिडेंटला पूरक आहे. आणि ह्या मंगळाची दृष्टी चतुर्थावरती आहे, आणि शनीची दृष्टी चतुर्थावरती आहे. त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झालेला आहे चतुर्थावर. नवमोशात पण बघितलं तर चतुर्थ स्थान दूषित आहे. नवमोशामध्ये बघितलं तर मंगळ बुध प्रतियोग आहे. तो बुध किती पद्धतीने खराब झालेला आहे ते सगळ्या कुंडल्यांमध्ये बघायचं, बुध किती खराब झालाय. तर बुध हा इथे जास्त खराब आहे. जेव्हा हे नक्षत्र येतं, ज्येष्ठा, आश्लेषा, हे तेव्हा बुध बघायचा कसा आहे, मग बघायचं बुधाच्या दशेमध्ये इथे परिणाम करणार. कुठलंही मूळ नक्षत्र असू दे, तर केतूची दशा कधी लागेल ते बघायचं. आणि ज्या राशीमध्ये केतू बसलाय त्याचा स्वामी, त्याची दशा आली तरी केतू परिणाम करेल. तर त्या नक्षत्रामध्ये ती नक्षत्र जी आहेत ती काम करतात. तर इथे बुधाच्या नक्षत्रामध्ये कुठले आहेत का नक्षत्र, तर रवीच आहे फक्त. तर इथे बुध हा दूषित आहे, तृतीय स्थान. आता हे गुरु मंगळ एकत्र आले तेव्हा बरोबर नाही आहे या लग्नाला. तर आता 17/2/2024 तुम्ही काढली का कुंडली, तर लिहून घ्या. मकर लग्न आहे, गोचर लिहून घ्या. सकाळी 6चा टाइम टाका, म्हणजे मकर लग्न येईल. झाला याचा दुपारी ऍक्सिडेंट, तर मकर लग्नाला गोचर, मकर लग्न लिहून घ्या, हेच लग्न मांडा. आता ह्या गुरुची दृष्टी लग्नावर आहे आणि पंचमावर आहे, त्याच्यामुळे शिक्षण चांगलं झालं. गुरु खन्नेचा पण सीए होईल, सीए साठी चांगलं आहे. झालं. मकर लग्न मांडलं. हो.
आता लिहा, लग्नी शुक्र 6 अंश, मंगळ 8 अंश आणि बुध 24 अंश. नंतर कुंभ राशीमध्ये शनी 14 अंश, रवी 3 अंश. आता इथे जिथे शनी मंगळ दृष्टी टाकतोय ना तिथे फुल्ली करून ठेवायची. त्या नक्षत्र त्या राशीवरती परत जेव्हा दृष्टी येईल त्यावेळेला प्रॉब्लेम्स येणार. कारण जे स्थान खराब झालंय ना तिथे फुल्ली मारायची. जिथे शनी मंगळाची दृष्टी आहे, जे स्थान चंद्रकुंडलीकडून पण बघायचं कुठलं स्थान खराब झालेलं आहे शनी मंगळाने, तर त्या ह्याला फुल्ली मारायची. आणि तिथे जेव्हा गोचर परत बघतं त्यावेळेला त्रासदायक आहे. तर इथे शनी जो आहे धनस्थानामध्ये 14 अंश आणि रवी जो आहे तो 3 अंश धनात. नंतर मीन राशीमध्ये राहू होता 24 अंशाचा आणि केतू इथे होता 24 अंशाचा. गुरु मेष राशीमध्ये 15 अंश आणि चंद्र धन केतूवरनं जातोय 8 अंशाचा. आणि इथे चंद्र होता आणि इथे केतू होता, मंगळावरनं केतू जातो. ते झालं गोचर लिहिलं. आता गोचर जे आहे तो कुंभेमध्ये शनी होता आणि त्याची दृष्टी परत मेष राशीवर होती जी चंद्रकुंडलीच्या तृतीयात होती. आणि मंगळ जो लग्नी होता तो पण मेष राशीला पाहतोय चतुर्थात. म्हणजे गोचर जेव्हा परत इथे लागलं शनी आणि मंगळाचं, जे चंद्रकुंडलीच्या तृतीय स्थानात. समजतंय काय? हो. हा. तर शनी आणि मंगळाचं गोचर जेव्हा परत इथे लागलं, जेव्हा मूळचं खराब आहे, शनीची दृष्टी आहे मंगळाची दृष्टी आहे, तर शनी मंगळाचं पण गोचर इथे जेव्हा लागलं त्यावेळेला घटना घडली. आणि लग्नी मंगळ होता, त्याची दृष्टी जी आहे ती अष्टमावर होती. आणि मंगळ हर्षल केंद्रयोग होता. आता इथे मेन म्हणजे काय बघायचं, तर लग्न जे आहे ते 23 अंशाचं आहे. राहू केतू जे गोचरेचे होते ते 24 अंशाचे होते. राहू केतू किती अंशावर सांगितले? 24 अंशावर. आणि लग्नाची डिग्री 23 अंशाची. हर्षल जो होता तो 25 अंशावर होता. आणि दशास्वामी जो आहे बुधामध्ये बुध विदशा, बुध जो आहे तो पण 24 अंशाचा. तो लग्न भावारंभी होते सगळे ग्रह, बुध, राहू केतू, हर्षल हे सगळे भावारंभी होते त्याच डिग्रीला. म्हणजे ही पत्रिका परफेक्ट आहे, याचं रेक्टिफिकेशन करायची काही गरज नाही. कारण घटना घडली लग्न भावारंभी, जेव्हा दशेला बुध 24 अंशाचा आला भावारंभी, लग्न भावारंभी राहू केतू हे सगळे केतूच्या डिग्रीवर. हा मंगळाबरोबर होता बुध. हा मूळचे जे हर्षल नेपच्यून आहेत ते पण 25 अंशाचे आहेत. आणि लग्न जे आहे त्याच डिग्रीला हर्षल नेपच्यून आहे. आणि हर्षल नेपच्यून आणि हे जे डिग्री आहे त्या सगळ्या डिग्र्या सेम आलेल्या आहेत. राहू तृतीय स्थानामध्ये होता आणि मंगळ केतू असे दृष्टीत होते. राहू तृतीयात होता आणि मंगळावरून केतू जात होता. नवमोशात जर बघितलं तर त्यावेळेस दिवशी मंगळ आणि चंद्र अष्टमात होते. नवमोशामध्ये नवमोश कुंडलीमध्ये मंगळ आणि चंद्र अष्टमात होते. आता हा जो चंद्र आहे मूळचा, तो आपण भावारंभी घेतलाय ना चंद्र, तो आता स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर कसं घेता? बघा कुंडलीचं स्क्रीनशॉट घ्यायचं. चंद्र भावारंभी आहे 23 अंश. समजतंय ना तुम्हाला मॅडम? आणि एक सांगू का, बुधाची गती कमी आहे बघा त्या दिवशी. नाही, मूळच्या पण मला वाटतं मूळची गती मला आता आठवत नाही बघ, मी बघितली.
आता हा बघा मूळचा हा जो चंद्र आहे तो 23 अंशाचा आहे, 23-24 अंशाचा आहे मूळचा. आणि चंद्रकुंडलीच्या अष्टमात 64व्या नवमांशातनं हा केतू जात होता, जो मंगळावरनं जो 24व्या अंशावरती होता. चंद्र ज्या डिग्रीला होता त्या डिग्रीला चंद्रकुंडलीच्या अष्टमातनं 64व्या नवमांशातनं हा केतू जात होता. आणि केतूवरून चंद्र जात होता, या केतूवरून चंद्र जात होता. वेद जर बघितला तर मंगळ मंगळ गोचर मंगळ जो आहे तो उत्तराषाढा नक्षत्रामध्ये होता. आणि त्याने मंगळाने पूर्वा भाद्रपदात चंद्राला वेध लावला होता. आणि उत्तरा फाल्गुनीमध्ये ग्रह नाही आहे, मंगळ आहे, तर उत्तरा फाल्गुनीला मंगळाला पण वेध लावला होता. राहू जो आहे तो विपत मधून जात होता. बुधाची जी नक्षत्र आहे ती विपत मध्ये, तर इथे रेवती मधून जात होत राहू. राहूचीच पुढची दशा आहे. बुध 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 आणि राहू राहू त्या दिवशी. हा पुढे प्राणदशा. हा प्राणदशा पण. बुधची गती बरोबर आहे. अच्छा ओके ओके. हा गती बरोबर आहे. मग गोचरीची कमी असेल मला वाटतं, कारण नाही मी नाही, त्याच्या रेड. सगळ्यांची बरोबर आहे. अच्छा बरं बरं ठीक आहे. तर इथे मॅडम याचा हात व्यवस्थित होईल का, म्हणजे आता जे काही झालं ऍक्सिडेंट त्याच्यानंतर? आता त्याच्यावरती एकदम चुरा झाला, म्हणजे बोट बिट सगळी प्लॅस्टिकच्या पिशवीतनं भरून नेली, हात बी, आणि त्याच्यानंतर ती जोडली. एवढं मोठं ऑपरेशन झालं, 9 ऑपरेशन झाले याच्यावर. मांडीचं सगळं काढून ते. 1 मिनिट हा, मी येते, 1च मिनिट. तर इथे काय झालेलं, काय सांगत होती? पिशवी बोटांचा चुरा झाला होता. हा हा, आणि ते 9 ऑपरेशन त्याच्यावर झाले. मॅडम, याचा अपघात कशाने झाला? अपघात झाला, तो वाळूवर बसला होता. आणि वाळूवर बसताना जेव्हा एक गाडी आली तिथून समोरून, आणि बँकॉकला झाला, पिकनिकला गेला होता. आणि वाळू वरनं गाडी जात होती, ते चाक जे आहे तो जिथे बसला होता ना, ते नशीब कसं असतं, तिथे बसला होता, तिथे बसला असताना तर झालं नसतं. पण त्याला बुद्धी अशी झाली की तो तिथे जाऊन दुसरीकडे जाऊन बसला, आणि ती चाक जे आहे गाडीचं ते त्याच्या हातावरून गेलं. तो उजवा हात जो आहे तो पूर्ण गेला, पूर्ण हात तुटला, बोट तुटली, मांडीचं मांस काढून लावलेलं आहे. तर इथे सगळं सर्जरी योग वगैरे, मंगळ हर्षल केंद्र योग, हे तृतीय स्थान बिघडणं, चंद्रकुंडलीकडून बिघडणं, चतुर्थ स्थान ऍक्सिडेंटल आहे, मंगळाची दृष्टी आहे, चंद्रकुंडलीच्या अष्टमात मंगळ आहे, हे सगळं. मंगळ शनी हा, मंगळ आणि शनीचा षडाष्टक आहे, हा मृत्यू षडाष्टक आहे. चलित कुंडलीमध्ये मंगळ हा पाठीमागे गेलेला आहे. मंगळ हे पण बघायचं. तर मॅडम असं लग्न होईल का? लग्न होईल, उशीर आहे. कारण का उशीर आहे? सप्तमेश जो आहे तो चंद्र शनीच्या युतीत आहे. मॅडम त्रिशांश कुंडलीमध्ये पण थर्ड हाऊस मध्येच राहू केतू आहेत. हो गुरु हो, त्रिशांशात खराब आहे. त्रिशांशात बघितली, थांबा 1 मिनिट दाखवतो. रवी राहू केतू आहेत सगळे.
अष्टमेश आला ना राहू केतू युक्त. हं. इथे अष्टमेश जो आहे तो अष्टमाच्या अष्टमात आणि राहू केतू बरोबर आहे. गुरु पण आहे तिथे. तर कुठल्या लग्नाला कुठले ग्रह चांगले आणि कसे फलित देतील, कारण हा गुरु जो आहे तो तृतीयेश आहे आणि मंगळाबरोबर बसलाय. तर ऍक्सिडेंटल आहे थोडं. गुरु हा मंगळाबरोबर आहे, तृतीयेश गुरु. कन्या राशीचा मंगळ आहे. कन्या राशीचा मंगळ असताना बुध बघावा, तो कर्क राशीत आहे. आणि कर्क राशीतला बुध हा चंद्र बघावा, तो चंद्र खराब आहे. मॅडम शनिचंद्राचं काय येईल? शनिचंद्र विषयोग आहे हा. विष पिऊन जगावं लागेल. दुःख आहे. मातेसाठी आता पण शनीची त्रासदायक आहे ना? आईसाठी त्रासदायक आहे. चंद्र शनी हा मॅडम ह्याचा विवाह साधारण केव्हा होऊ शकतो, म्हणजे हा होईल तर केव्हा होईल, विवाह केव्हा होईल ह्याचा? हा सांगते. हा 7.5 जन्म आहे. आता इथे सप्तमेश चंद्र हा शनी बरोबर आहे. नवमोशात जाऊन परत बघायचं. शनीची दृष्टी इथे सप्तमावर आहे चंद्रकुंडलीच्या. ती पण शत्रू राशीवर आहे, रवीवर. हे एक पॉइंट आहे हा. आणि सप्तमेश जो आहे तो रवी सप्तमाच्या व्ययस्थानात आहे. दुसरा पॉइंट आहे की चंद्र, परत चंद्र, मूळचा चंद्र हा शनीच्या परत प्रतियोगात आहे. परत चंद्र हा शनी बरोबरच्या प्रतियोगात आहे, मूळ नवमोश कुंडलीत पण. तर इथे बरं, शुक्र, विवाहाचा कारक शुक्र हा पण शनीच्या दृष्टीत आहे. तर इथे उशिरा विवाह आहे. गुरु जेव्हा आता 32 झाले ना, याला 36 वयापर्यंत जाऊ शकतो. एक योग आहे इथे चंद्रकुंडलीच्या सप्तमात. इथे गुरु येईल तेव्हा, जो 2027च्या दिवाळीनंतर. तेव्हा झालं तर तेव्हा गुरु सिंहेत असेल आणि चंद्रकुंडलीच्या सप्तमात येईल. आणि दशा असेल तेव्हा शुक्राची अंतर्दशा असेल 2027ला. तेव्हा तेव्हा चान्सेस वाटतात ना, म्हणजे मॅडम 27 मध्ये? पण त्रासदायक आहे, उशिरा आहे विवाह. याला लिहिता येतं? नाही, एका हाताने काम करतोय आता, म्हणजे घरीच काम करतोय. नाही, आता ऑफिसला जातो तो. जातो? अच्छा. आता जातो, तिथं सगळं करतो. आता बाहेर सगळं चालतं. लिहिता येतं त्याला? हो, सगळं करतो. अच्छा फक्त आता हात पण हलवतो तो उजवा. अच्छा. म्हणजे बोट बिट सगळी हलायला लागली का? हो, बोट 4 हलतायत. म्हणजे लिहिता येते? पेन बोट पकड. आहेत ती नॅचरलच आहे, फक्त ते हात त्याने बाजूला काढून ठेवतो, तोच हात जोडलाय. अच्छा. ते जे आहे 2027 ना, फक्त याला चांगली बायको मिळावी एवढीच इच्छा आहे. 2027ला शुक्राची अंतर्दशा येईल, तेव्हा सिंहेत गुरु असेल. त्यावेळेला होऊ शकतं लग्न. तेव्हा वय असेल 32, 33, 34. शुक्र पंचमेश, पंचम स्थान ऑपरेट होईल, तेव्हा होईल विवाह. शिक्षण काय झालंय मॅडम? तो सीए झाला, सीपीए. सीए चांगला, सीए हुशार आहे, एकदम हुशार आहे. मकर लग्न आहे, कुंभेचा शनी आहे, हुशार आहे, बुद्धिमत्ता अफाट आहे. गुरु चांगला आहे. हे बुधाच्या राशीतले ग्रह आहेत ना, तर समजायचं बुद्धिमान आहे. ते सरळ कॅल्क्युलेशन आहे, बैठं काम करणार. हे ठरवूनच द्यायचं. मंगळाचं असेल, मंगळाची व्यक्ती, तर त्याला कायम कष्टच असणार, कष्टाशिवाय काही नाही. एवढं होऊन दे की त्याला मुलगी आली होती, त्यांनी लग्न मोडलं, ते त्याला ती पसंत नाही पडली. लवकर पसंत पडणार नाही याला, कारण कन्या राशीमध्ये गुरु मंगळ आहे.
मॅडम जनरली कन्येचं मंगळ असेल तर व्यक्ती जास्त वोकल नसते, म्हणजे ती आतल्या आतच घुसमटते का, म्हणजे स्पष्ट ते बोलत नाही. नाही नाही, असं नाही. कन्या ही तर्क लावणारी रास आहे, संशयी रास आहे. तर त्याच्या हम्म. अपेक्षा पण भरपूर असतात त्या कन्येला. त्याच्या मनासारखं नाही. एक तर चिकित्सक आहे, संशयी आहे, डीपली जाणारी आहे रास पूर्णपणे. त्याला म्हणजे त्याच्या अनालिटिकल असतं ना मॅडम, अनालाइज अनालिसिस करणं जास्त, फास्ट. हा. अनालाइज करणं ते आहे. लवकर पसंत न होणं हे सगळं आहे कन्येकडे. कन्या त्याची कठीण रास आहे स्वभावाने, कारण कालपुरुषाच्या कुंडलीनुसार ती षष्ठात येते. त्याच्यामुळे ती थोडीशी संशयित रास आहे. तर लगेच चूज नाही करणार, लगेच पटकन पसंत नाही पडत तिला. आणि मला अजून एक होतं, तुम्ही म्हणालात छान दिसतो, कारण ह्याचं मकर लग्न आहे हा, आणि लग्नेश ह्याच्यामध्ये आहे ना, कुंभेत. गणेश कुंभेत आहे. पण शुक्र जो आहे ना तो मिथुनेच आहे, आणि शुक्राची दृष्टी लग्नाच्या व्ययस्थानावरती आहे. तर इथे चेहरा अच्छा. आपण बघतो ना, तर इथे शुक्राची दृष्टी आहे, इथे आहे चांगला. ओके. मॅडम इथे एकदा घटना घडून गेली म्हणजे परत नाही असं काही होणार ना? नाही, परत नाही होणार. एकदाच घटना घडते, त्या बुधाच्या मॅडम दशेमध्येच घडली, परत नाही होणार. मकर लग्नाला तुम्ही मगाशी दिसायला छान असं म्हणाला होतात का? हा, मकर लग्न आहे पण दिसायला चांगलं आहे हा. ते कशावरनं ते? ते सांगितलं ना, शुक्र व्ययस्थानाकडला बघतोय, आणि लग्नाच्या इथे दोन्हीकडे शुक्र असेल ना, इथे शुक्र, इथे लग्नी शुक्र, इथे व्ययस्थानात शुक्र, तर दिसायला चांगले असतात. चंद्रासोबत लग्नेश आहे म्हणून मग चेहरा सुद्धा असा गोल गोल वगैरे असा गोल. कुंभ लग्नाचे कारण मुलं पण असतात. मी बघितलंय त्या मुलाला, मी बघितले नाही त्या मुलाला ऍक्च्युली. अच्छा. हा भावनिक पण आहे, कारण बुध आणि रवी भावनिक आहे हा. इथे तृतीय स्थानच खराब झालं ना खरं, म्हणजे हात म्हणजे मग राहून आता गेला. हा तृतीय स्थान त्याच्यावरती फुल्ली मारूनच ठेवायची. जे स्थान खराब आहे ना, आपण कुंडल्या बघतो ना जेव्हा, तेव्हा जे स्थान खराब झालंय चंद्राकडून, लग्नाकडून, चतुर्थ इथे खराब झालंय, तृतीय चंद्राकडून झालं, चंद्राकडून तृतीय इथे, आणि लग्नाकडून इथे चतुर्थ खराब आहे. तर तिथे फुल्लीच मारून ठेवायची. जेव्हा तिथे नुकतीच बुधाची महादशा लागली होती मॅडम त्याला, हो, बुधाची नुकती लागलेली, तर आश्लेषा तिथे काम आणि करते. बुधाची महादशा लागली आणि वाट लागली. कारण तो अष्टमेश आहे ना, अष्टमेश रवी आश्लेषामध्ये आहे. हम्म. तर त्यावेळेला तो बुध तिथे काम करणार. जेव्हा इथे ज्येष्ठा नक्षत्र असतात ना, तेव्हा बुध 100% काम करणार. नेपच्यून गोचरीचा जो होता तो पण तिथंच होता, तृतीय स्थानात 2 डिग्रीला. आणि बघा बघा मध्ये पण 2 डिग्री. ऍक्सिडेंट झाला तेव्हा डिग्री कशी जुळली ते बघा. तुम्हाला नाही. ते चंद्रकुंडलीचा अष्टमातून 64वा नवमोश बघायचा होता ना. हो हो हा, हो. तो बघा बघा आता बघायला मिळाला. म्हणून कुंडल्या बघत राहायचं. एखाद्या कुंडलीमध्ये अशा गोष्टी सापडतात. म्हणजे चंद्राच्या अष्टमातनं बरोबर 64व्या नवमोशातनं ही घटना घडली. हे मेजर कारण आहे हा. हो हो. हे नाही, इकडे मी म्हणलं मंगळ ओरिजिनल 2 डिग्रीला होता आणि 8 समोर डिग्रीला नेपच्यून पण 2 डिग्रीला होता. राहू गोचरीचा बरोबर तृतीय अजून स्थानातच 2 होता. डिग्रीचा आहे तृतीय हा, स्थान. मग आणि त्याच्यामुळेच राहू, फसलं मला वाटतं ना ते. राहू 24 म्हणतात ना की त्यांनी जागा बदलली हा, आणि जागा प्रॉब्लेम बदलली आणि गाडी हे झाली, फसला म्हणजे ऍक्च्युली. स्थिती अशी झाली. तो राहू पण करेल, राहू मिसगाईड करतो ना. हो हो. चालेल, ठीक आहे. हा, तुम्हाला समजलं काय सगळ्यांना? हो. हो मॅडम, खूप छान समजलं. हो मॅडम, खूपच मस्त समजलं. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम मॅडम. गुरुवारी क्लास आहे का? गुरुवारी बघते मी, 8 दिवस नाहीये. बघते हा, विचारते मी. मी पण गुरुवारी नाही आहे मॅडम, म्हणून विचारलं. हा हा.